तर आजच्या ब्रेकिंग आणि सुपरफास्ट बातम्या. त्याआधी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटद्वारे नक्की सांगा. तर बघू आजच्या सुपरफास्ट बातम्या. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी 1566 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. ही मदत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या दुसऱ्या हप्त्याच्या स्वरूपात दिली जाणार आहे. राज्यामध्ये 55 ठिकाणी हमीभावाने मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्यासाठी 15 डिसेंबर पर्यंत मुदत दिली असून 7/12 उतार्यावर पिकांची नोंद असणे आवश्यक आहे. रब्बी हंगामासाठी पीक कर्जाचे वितरण अत्यंत संथ गतीने सुरू असून आतापर्यंत केवळ 19% वाटप झाले आहे. कर्ज वसुली थांबल्यामुळे बँकांकडून कर्ज वितरणावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील दूध विकास प्रकल्पांना गती मिळाली असून यवतमाळ जिल्ह्यासाठी 2 कोटींचा निधी देण्यात आला आहे. या योजनेचा अंमलबजावणी 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आले आहे. अक्कोटमधील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाईसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या केवळ 15,000 रुपये मदत मिळत असून कृषी सचिवांना निवेदन देऊनही निर्णय झालेला नाही. मदाचे गाव योजनेचा पहिला टप्पा सुरू झाला असला तरी राज्यातील 10 गावांचा निधी अद्याप अडकलेला आहे. विदर्भातील 2 गावांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. मात्र निधीअभावी कामे संथ आहे. देवेंद्र फडणवीस सरकारला आज 1 वर्ष पूर्ण होत असून सरकार विकासाची गती वाढवल्याचा दावा करत आहे. मात्र विरोधकांनी याला राज्याची अधोगती म्हणत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भारतीय रुपयांच्या किमतीत घसरण झाल्यामुळे आयात वस्तूवरील खर्च वाढणार आहे. याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार असून महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रिझर्व्ह बँकेने 1 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी सर्वांना बँकेना समान व्याजदर ठेवण्याचे निर्देश दिले आहे. यापुढे कर्जाच्या व्याजदरात ग्राहकांना कोणत्याही प्रकारची वाटाघाटी करता येणार नाही. कवठा आणि निंबा फाटा परिसरात रानडुकरांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांना रात्रभर शेतात जागरण करावे लागत आहे. रब्बी हंगामाची पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. शासकीय ज्वारी खरेदीमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला असून 7/12 एडिट करून ज्वारी विकल्याचे 193 प्रकरणे समोर आले आहेत. या प्रकरणी 3 खरेदी केंद्रांना दंड ठोठावण्यात आला असून कंपन्यांना ब्लॅकलिस्ट केले आहे. महाबीजने शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे सेंद्रिय बियाणे पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 4 जिल्ह्यांमध्ये हा बियाणे उत्पादक कार्यक्रम राबवला जात असल्याची माहिती व्यवस्थापक संचालनालयाने दिली आहे. रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यावर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. जुन्या आणि नव्या दरामध्ये मोठ्या तफावत येत असून पंपाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी चिंतेत भर पडली आहे. महावितरणाने शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज बिल उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषी पंपाचे नवीन धोरण आखले आहे. अकोला जिल्ह्यात 506 कृषी पंपांचे वितरित करण्यात आले असून यामुळे सिंचनाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल. बुलढाणा जिल्ह्यात लोणार आणि शिंदखेड राजा तीर्थक्षेत्रांच्या विकास आखण्याचे प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. रस्ते चौपदीकरण झाले तरी परिसरातील विकासाची कामे पूर्ण होणे बाकी आहे. राष्ट्रीय महामार्गालयात असलेल्या उघड्या विहिरी वाहनचालकांचा मृत्यूचा सापळा बनत आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या याकडे दुर्लक्ष होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामाची 95% पेरणी पूर्ण झाली असून हरभरा आणि गहू क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र हायब्रिड ज्वारी, उडीद आणि मूग पिकांच्या क्षेत्रात घट झाल्याचे चित्र आहे. बाजारात सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी भाव मात्र पडलेला आहे. उत्पादनात घट आणि दरातही घसरण झाल्याने शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक फटका बसत आहे. कृषी पंपांना विजेचा भार वाढल्यामुळे रोहित्रांवर
त्राण येत असून शेतकऱ्यांनी कृषी पंपांना कॅपॅसिटर बसवायचे आवाहन महावितरण यांनी केले आहे. देवळ तालुक्यात 350 शेतकऱ्यांनी हमीभावाने मका विक्रीसाठी नोंदणी केली आहे. शासकीय खरेदी केंद्रावर चांगला भाव मिळेल या आशेने शेतकरी मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. नाशिक जिल्ह्यात अपूर्ण केवायसी आणि इतर त्रुटींमुळे पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये मोठी घट झाली आहे. सुमारे 4,909 शेतकरी या योजनेतून बाद झाले आहेत. सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ऑनलाईन कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे कृषी योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम होत असून संप काळातील वेतनही थकले आहेत. येवला तालुक्यात उन्हाळ कांदा लागवड 23% पूर्ण झाली असून मका पेरणीचे 140% उद्दिष्ट गाठले आहे. रब्बी हंगामात मका पिकांकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यातील अनेक विकास प्रकल्प निधी नसल्यामुळे रखडले आहेत. येवला येथील चिचोंडी MIDCला उद्योगांचे प्रशिक्षण आहे, तर त्र्यंबकेश्वर कुंभमेळा कामांना अद्याप मुहूर्त लागलेला नाही. करमाळ तालुक्यात शेतकऱ्यांकडून केळी अवघ्या 4 रुपये किलोने खरेदी केली जात आहे, तर ग्राहकांना ती 40 रुपये डझननी मिळत आहे. या तफावतीमुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. शासनाचा मका हमी भाव 2,400 रुपयांनी अजूनही खरेदी केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना खाजगी कंपन्यांना 1,800 रुपयांनी मका विकावा लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. साखर आयुक्त पदाचे नाव बदलून ऊस आयुक्त करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. शेतकरी संघटनांनी ऊस दराच्या अन्यायाविरोधात आणि या नामांतरासाठी आंदोलन सुरू केले आहे. हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर आता कापसावर तांबोरी रंगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सुमारे 37,000 हेक्टरवरील कापूस पीक संकटात सापडले असून उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे. बीड जिल्ह्यात बारदाण्याचा तुटवडा निर्माण झाला असल्याने शासकीय सोयाबीन खरेदीत अडथळे येत आहेत. 33 दिवसात केवळ 16 कोटींचा खरेदी झाली असून वेअरहाऊसमध्ये माल साठवण्यासाठी जागा कमी पडत आहे. केज परिसरातील साखर कारखाने ऊसाला 2800 रुपये पहिली उचल देण्यास तयार झाले आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन स्थगित केले असून लेखी हमीपत्राची प्रतीक्षा आहे. अनेक उपबाजार समित्यांमध्ये शेतमालाची लिलावाशिवाय विक्री होत असून शेतकऱ्यांनी फसवणूक होत आहे. लाखो रुपयांचे शेड असूनही त्याचा वापर होत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जवळा बाजार परिसरात कापसाला विक्रमी 8,700 रुपयांचा भाव मिळत आहे. बाजार समितीत 18,000 क्विंटल कापसाची आवक झाली असून चांगल्या दरामुळे शेतकऱ्यांनाही काहीसा दिलासा मिळालेला आहे. हिंगोली येथील प्रस्तावित हळद संशोधन केंद्राला अद्यापही निधी मिळालेला नाही. सरकारच्या वर्षपूर्तीचा आनंद साजरा होत असला तरी विकास निधीला ब्रेक लागल्याने प्रकल्प रखडले आहेत. हिंगोली जिल्ह्यात महिनाभराच्या मंदीनंतर केळीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या 800 रुपये प्रति क्विंटलना भाव मिळत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. हिंगोली जिल्ह्यात वृक्षतोडींमुळे माळरान ओसाड झाले असून वन्य प्राणी आता शेतात घुसून पिकांची नासाडी करत आहेत. तुरीसह गहू आणि हरभरा पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. चौरास भागात धान खरेदी केंद्र प्रक्रिया रखडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. हमी भावात वाढ झाली असली तरी खरेदी केंद्र सुरू होणार आणि कधी पैसे मिळणार आहेत हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय.